नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ. मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी येतो का? बघा, आपण गरुड पुराणानुसार सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. चला आपण जाणून घेऊया. बघा, गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेच काय झाले हे कळतच नाही. तो देह टाकून गेला आहे की नाही. जसे काही क्षणापूर्वी तो जिवंत होतो तसंच वाटतं. म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे म्हणजे आपल्या लोकांकडे तो परत येतो. 24 तासात आत्मा घरी येतो कारण त्याला आपलं शरीर, आपलं घर, आपली माणसं परत पाहण्याची त्याची इच्छा असते. तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे लोक, आपली लोक दुःखी आहेत, पण तो काहीच करू शकत नाही. ही वेदना त्याच्यासाठी खूप मोठी असते, म्हणजे असह्य असते. त्या 24 तासात त्यांचे शरीर अजूनही घरात असतं, म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो. एक प्रकारचा संबंध टिकून असतो. गरुड पुराण सांगतं, आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. जर त्या दिवशी घरात शांतता, मंत्र आणि दिवा असेल तर आत्म्याला शांती वाटते. पण जर घरात वाद, रडारड, अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि अडकतो. त्यासाठी 24 तासात पिंडदान आणि प्रायश्चित्त याचे नियम आहेत, ज्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी, जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल. आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो. त्याचे लाडके कपडे, लाडक्या वस्तू, त्या जागा, आठवणी तो बघतो आणि शोधतो. कधी कधी तो आरशात आपल्याला दिसतो, पण आपण घाबरतो हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी दिवा, उदबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान, कारण तो फक्त आपल्याला भेटायला येतो. गरुड पुराण सांगतं की आत्म्याला एकच अपेक्षा असते, माझं कुणीतरी मला स्मरण करावं, प्रेमानं आपलं नाव घ्यावं. जेव्हा आपण त्यांच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्तीकडे जातो. त्या दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणं गरजेचं असतं, म्हणजेच देहाशी असलेलं बंधन संपून जातं. आत्मा वेळ पाहत नाही, पण भावना मात्र ओळखतो. कोणी आठवतंय का विसरले हे त्याला बरोबर कळत असतं. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की 24 तास हे आत्म्याचं मुक्तीपूर्व स्थितीचं अंतर असतं. त्या काळात आपली शुद्धी, भावना, प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देतात. कधी आपल्याला त्यांचं सुगंध, थंडी, भावना हे सर्व आत्म्याचं सूक्ष्म रूप असतं. कधी एखाद्या पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येणं ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. गरुड पुराणात सांगितले की आत्मा आपल्या प्रियजनाशी शेवटचा संवाद साधायला येतो. त्या दिवशी जर आपल्या घरात प्रेम, शांती आणि दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती मिळते. पण जर त्या दिवशी रडणं, अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ राहतो. 24 तासामध्ये आपण जर त्यांचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं. कोणीतरी अजून आपलंसं समजते. त्यांच्या फोटोला फुलं वाहणं, आठवणींना आदर देणं हेच तर त्यांचं खरं श्राद्ध असतं. त्या दिवशी गरुड पुराणात सांगतं, आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो, विशेष जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर. 24 तासाचा हा काळ म्हणजे त्यांचं आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न असतो. आपण प्रेमाने त्यांना म्हणतो, जा, मुक्त हो, तेव्हा तोही समाधानाने आपल्या पुढचा प्रवास सुरू करतो. आणि म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंध आणि आठवणी यांचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.